मंचुरियनच्या आवाजावरूनच तुम्हाला कळलं असेल की किती कुरकुरीत असे आपले हे मंचुरियन इथं झालेले आहेत. तर नमस्कार मंडळी, तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा नवीन अशा व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे. तर आज आपण एकदम घरगुती पद्धतीने कुरकुरीत असे कोबीचे मंचुरियन करणार आहोत. रेसिपी एकदम सोपी आहे. पटकन आपण मंचुरियन तयार करायला सुरुवात करूया. तर मंचुरियन करण्यासाठी इथं मी एक अख्खा गड्डा कोबीचा घेतलेला आहे. कोबीचा गड्डा घेताना एकदम फ्रेश असाच घ्या, जेणेकरून किसताना व्यवस्थित असा किसला जातो कोबी. या पद्धतीने उभा असा कट करून घेतलेला आहे कोबी मी. आता एकाचे 4 या पद्धतीने कोबीचे मी तुकडे करून घेणार आहे. तुम्हाला जसा इझी वाटतो त्या पद्धतीने तुम्ही कट करून घ्यायचा आहे. आता त्याच्यानंतर इथं मी मोठ्या दात असलेली किसणी घेतलेली आहे. शक्यतो कोबी किसताना मोठ्या दातावरच्याच किसणीवर किसून घ्यायची, म्हणजे कसं व्यवस्थित असा कोबी छान मोठ्या आकारात किसला जातो. त्यामुळे काय होतं की जास्त असं कोबीला पाणी सुटत नाही. समजा तुम्ही बारीक दाताच्या किसणीवर समजा कोबी किसला ना, तर त्याला खूप असं पाणी सुटतं आणि त्यामुळे मैदा आणि कॉर्नफ्लॉवरचे प्रमाण खूप जास्त असं होतं. त्याच्यामुळे या पद्धतीने मोठ्या दाताच्या किसणीवर किसून घ्यायचं, नाहीतर चाकूने असं बारीक बारीक तुम्ही कट करून घेतला तरीसुद्धा चालतं. तर अशाच पद्धतीने सगळा कोबी मी इथं किसून घेतलेला आहे, बघू शकता या पद्धतीने. आता याच्यामध्ये बाकीचे जिन्नस घालून घेऊया. तर इथं मी 1 चमचाभर मीठ घेतलेलं आहे, ते घालून घेऊया. त्याच्यानंतर 1 चमचाभर आलं लसणीची पेस्ट घालून घ्यायची. त्याच्यानंतर इथं मी ड्रायवाला जो फूड कलर असतो रेडवाला तो घेतलेला होता. त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून त्याला व्यवस्थित असं विरघळून घेऊन ते घालून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर 1 चमचा रेड चिली सॉस आणि 1 चमचा सोया सॉस इथं घालून घेतलेला आहे. आता इथं फूड कलर समजा तुम्हाला घालायचा नसेल तर तुम्ही त्याला स्किपसुद्धा करू शकता. परंतु काय होतं की रेड फूड कलरमुळे ना थोडासा असा लाल कलर येतो मंचुरियनला आणि दिसायला खूप असे छान दिसतात लालवाले. तर इथं हलक्या हाताने हे सगळं मिश्रण मी व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहे. कोबीला ना व्यवस्थित असे हे सगळं मिश्रण लागलं गेलं पाहिजे. तर बघू शकता व्यवस्थित असं मिक्स करून झालेलं आहे. आता याच्यामध्ये आपण मैदा आणि कॉर्नफ्लॉवर ॲड करणार आहोत. तर इथं मी 1 वाटी मैदा घेतलेला आहे आणि 1 वाटी कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे. आता काय करायचं, पहिल्यांदा इथं मी अर्धा वाटी मैदा घालून घेणार आहे आणि त्याच्यानंतर अर्धा वाटी कॉर्नफ्लॉवर घालून घेणार आहे. एकदम पटकन असं सगळाच कॉर्नफ्लॉवर किंवा 1 वाटी आम्ही इथं प्रमाण घेतलेलं आहे. तर 1 वाटीच मैदा किंवा 1 वाटी कॉर्नफ्लॉवर असं घालू नका, कारण कॉर्नफ्लॉवर किंवा मैदा घालताना कमी जास्त होऊ शकतं. म्हणजे तुमच्या कोबीला किती पाणी सुटलं आहे त्याच्यानुसार कॉर्नफ्लॉवर किंवा मैदा ते प्रमाण जे आहे ना ते कमी जास्त होऊ शकतं. त्यामुळे थोडं थोडं करून मैदा आणि कॉर्नफ्लॉवर घालून घ्यायचं आहे. समजा तुमच्याकडे कॉर्नफ्लॉवरचं पीठ नसेल ना तर तुम्ही तांदळाचं पीठसुद्धा वापरू शकता. त्यानेसुद्धा खूप छान असे कुरकुरीत मंचुरियन तयार होतात. तर इथं बघू शकता मी अजून 3 ते 4 चमचे मैदा ॲड केलेला आहे, म्हणजे थोडंसं मिश्रण पातळ वाटते. त्याच्यानंतर सेम त्याच पद्धतीने थोडंसं अजून कॉर्नफ्लॉवरसुद्धा ॲड केलेलं आहे, म्हणजे बरोबर मला पाऊण वाटी मैदा लागलेला आणि पाऊण वाटी कॉर्नफ्लॉवर इथं लागलेला आहे. आता हे सगळं मिश्रण पुन्हा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. जेव्हा आपण कढईमध्ये मंचुरियनचे बॉल सोडतो ना तेव्हा या पद्धतीने मंचुरियनचे बॉल सोडले गेले पाहिजे. बघू शकता या पद्धतीने परफेक्ट असं आपलं पीठ जे आहे ते बनलेलं आहे. आता कढई घेतलेली आहे मी, कढईमध्ये तेल घालून घ्यायचं. थोडासा पिठाचा गोळा टाकून बघायचा तेल गरम झालं की नाही. तर परफेक्ट तेल गरम झालेलं आहे. आता याच्यामध्ये एक एक करून आपल्याला मंचुरियन जे आहे ते सोडून घ्यायचे आहे. मंचुरियन सोडताना गॅसचा फ्लेम लो टू मीडियम फ्लेम करूनच मंचुरियन सोडून घ्यायचे. एकदम हाय फ्लेमवर समजा तुम्ही मंचुरियन तळून घ्याल ना तर वरच्यावर कुरकुरीत होणार मंचुरियन आणि आतमधला सगळा भाग जो आहे तो कच्चा राहणार आहे. त्यामुळे छान असं मीडियम फ्लेमवर आपल्याला
आलटून पालटून छान कुरकुरीत होईपर्यंत मस्त मंचुरियन फ्राय करून घ्यायचे आहेत. बघू शकता खूप सुंदर असा लाल कलर सुद्धा आलेला आहे मंचुरियनला. आणि आता आपले मंचुरियन फ्राय सुद्धा झालेले आहे. आता याला आपण काढून घेऊया. आणि अशाच पद्धतीने राहिलेले सगळे मंचुरियन मी फ्राय करून घेणार आहे. तर फायनली इथे आपले सगळे मंचुरियन फ्राय करून झालेले आहेत. बघू शकता खूप सुंदर असे मंचुरियन झालेले होते, एकदम कुरकुरीत. आणि याच्या आवाजावर तुम्हाला कळलं असेल की किती कुरकुरीत मंचुरियन आपले झालेले आहेत. तर हे कोबी मंचुरियनची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की सांगा. तुम्हाला व्हिडिओ आवडला असल्यास त्याला लाईक करा, तुमच्या छान छान कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा एकदा नवीन